दोन शब्द बोलणं म्हणजे माझ्यासाठी कठीण होते. एक 8 दिवसापूर्वी माझ्या मुलीने आणि दादाच्या मुलीने एक ड्रॉ केला होता. एक ड्रॉइंग केली होती. त्याच्यासाठी काय एक छोटंसं घर काढलं होतं आणि याचे 3 मेडिकल काढले. मी म्हटलं हे काय? तर तर ते काय म्हणे की बाबा हे हे तुमचं हे कमी टाइम देणं एक घरी आणि 3 मेडिकलला तुम्ही फक्त फक्त टाइम देता म्हणे, आम्हाला टाइम देत नाही म्हणे. आता हे दुर्गेश भाईंचं सांगितलं की टाइम मॅनेजमेंट जे काय ते एक सर्वात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्कारने माझ्या जिंदगीमध्ये संस्कार टाकले. का तर संस्कार सारखं माझी मुलगी पण पुढे म्हणाली की पप्पाने मला टाइम दिला नाही. आजपासून हे कमिटमेंट करतो की बाबा मी टाइम पण देणार आणि केंगन वॉटर पण. 1 जून आणि 2 जून 2024 रोजी जे आपल्या RTP प्रोग्राम सरांनी ठेवला, यातून ही ओपन अप भेटली की आतापर्यंत जो टाइमपास केला तो आता करायचा नाही, कारण आपल्यापाशी सर्वच अवेलेबल आहे. फक्त आपण स्वतःहून टाइमपास करायला होतो असंच समजलो. इथून पुढे नक्कीच चांगल्या ताकदीने 31 डिसेंबर 2024च्या रात्रीपर्यंत माझे दोन्हीही ID हे सक्सेस झालेले करेलच. करो किंवा मरो, कारण माझ्यापाशी सगळंच आहे. माझ्यापाशी गाडी आहे, माझ्यापाशी लोक आहे, माझ्यापाशी एवढी मोठी टीम लीडर आहे, तरी मी टाइमपास करत होतो. हा 100% इथून सगळ्यांच्या पासून जे दिसलाच तर माझा टाइमपास चालू होता. इथून पुढे आजपासून टाइमपास बिलकुल होणार नाही. मी आणि माझा धंदा, बस, या पलीकडे काहीच नाही. टीम बाय पॉसिबिलिटीच्या अंडरमध्ये जे हे 2 दिवस मला जे काही मिळालं त्याच्यात एक आहे की देर इज अ स्ट्रॉंग टीम. इतकी पक्की मोठी टीम आपल्या पाठीमागे आहे जी डायनॅमिक आहे. त्याच्यात कोणत्याही आस्पेक्टवर वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर तुम्हाला गायडन्स देण्याकरता ती टीम उभी आहे. प्रत्येक जण जाणून आहे. फार महत्त्वाचं मला हे वाटलं आणि त्याच्याकरता मी फार धन्यवादी आहो. खूप नॉलेज मिळालं, फुल कॉन्फिडन्स मिळाला आणि आता वाटते की आता आपण खरोखरच यावर काम केलं पाहिजे. आतापर्यंत ठीक आहे पाहू होतं, परंतु नाही, आता जरूर वाटते की यामध्ये आपण समाजाचीही सेवा करत आहोत. थँक्यू. RTPला येण्यासाठी तर बुकिंग केलंच होतं मी, पण ॲक्च्युली मी येणार नव्हतो शेवटच्या क्षणापर्यंत. असं झालं की माझ्या फॅमिलीच्या डिस्ट्रक्शनमुळे मी येणार नव्हतं ॲक्च्युली, पण मी शेवटच्या क्षणी तिकीट रजिस्ट्रेशन माझं कॅन्सल केलं होतं ट्रेनचं, पण मी निघालो. आणि जे इथं येऊन जे मला मिळालं ना ते खूप लाख मुलाचं मिळालेलं आहे. कारण की मी इथले जी फॅमिलीजला ऐकलंय समोर स्टेजवरती, जे बी की केंगनमध्ये फॅमिलीज आलेल्या आहेत आणि आहेत एक्झिस्टन्स, त्यांना जे मी ऐकलंय ते खूप इन्स्पिरेशन आहे. ते माझ्या फॅमिलीमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न आणि मी करणारच ते. कारण की माझ्या फॅमिलीमध्ये तिघांकडे केंगन पित आहेत, माझी बहीण पित आहे, माझा भाऊ पित आहे. 2 दिवसाच्या TMPच्या RTP प्रोग्राममधून मला जे काही ओपन अप झालं की सरांनी सकाळच्या सेशनमध्ये एकंदरीत ट्रॅडिशनल बिझनेस आणि आपला नेटवर्किंग बिझनेस याच्यामध्ये ज्या गोष्टी क्लिअर केल्या, तर त्याच्यासाठी मला फ्युचरसाठी एकंदरीत क्रिस्टल क्लॅरिटी आली. कारण मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे, मी बाय प्रोफेशन केमिस्ट आहे आणि पार्ट टाइम नेटवर्क प्रोफेशनल म्हणून काम करत होतो. तर ट्रेडिशनल बिझनेस काल, आज आणि उद्या, तर या पद्धतीनं जर सर्व्हाइव्ह करायचं असेल किंवा कॉम्पिटिशन पासून जर वाचायचं असेल, तर ओनली आणि ओनली फक्त नेटवर्क प्रोफेशनलच हा बिझनेस प्रभावी असू शकतो, हे क्लिअर झालं. आणि याच्या पुढे माझ्या आजूबाजूचे नियर अँड डिअर जे आहे, तर खरोखर हे मला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की मी त्या लोकांच्या आयुष्यात या पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि बिझनेस हा किंवा पैसा मिळवणं हा बाय प्रॉडक्ट आहे, हे मला या 2 दिवसाच्या प्रोग्राममधून मिळालं. धन्यवाद. TMP RTP प्रोग्रामला येण्याच्या अगोदर माझी जिंदगी एक ब्लॅक अँड व्हाईट सारखं, एखादं चित्र काढताना आपण पेन्सिलने त्या ब्लॅक अँड व्हाईट असते, त्याच्यात कलर भरल्यानंतर ते सुंदर दिसते. तर या RTP मधून असे मी कलर घेऊन चाललो की यानंतरचा जो बिझनेस डेव्हलप करण्यासाठी मला खूप मोठी या ठिकाणी किक मिळालेली आहे. मी 2 दिवसाच्या RTP मधून सर्वात पहिले ओशोजींचं ध्यान, म्हणजे कोणत्याही कामातच राम असते. आपण जर मन लावून कोणतंही काम केलं तर ते आपण सक्सेस होऊ शकतो. जसं ओशोजींनी सांगितलं, ध्यान हे सर्वात महत्त्वाचं आहे, कामातच राम आहे. आणि दुसरी गोष्ट जो डान्स होता,
आपला चेंज युअर वॉटरचा. म्हणजे एक मुलगा स्वतः नाचत होता, त्याला कोणाचीही गरज नव्हती. नाचता नाचता तो समोर सर्व लोक नाचत नाचत त्याच्यासोबत आले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की आपण समोर निघालो तर ऑटोमॅटिक लोक आपल्या मागे येत असतात. आपल्यात बदल होत गेला तर ऑटोमॅटिक लोक आपल्याला बघतात आणि त्यांचाही बदल ते सुद्धा घडवत असतात. 2 दिवसाच्या RTP मधून मी अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकलो. 1.5 वर्ष आधी मी कॅंगनला जॉईन केलं आणि मोठ्या उत्साहाच्या भरात नाचणं चालू केलं. 43 डेमो केले, 2-3 सेल निघाले. ते सुरुवातीच्या 1 महिन्यातच निघाले, परंतु 3 महिन्यात 3 सेल झाले. त्याच्यानंतर डेमो दाखवणं सुरू राहिले 6 महिन्यापर्यंत, परंतु पुढं काही झालं नाही. तर मग मागच्या 6 महिन्यापासून मी नाचणं बंद केलं. तर म्हणजे एक ब्रेकडाऊन आला जीवनात. माझ्यासारखे बरेच जण बसलेले असतील, परंतु मगाशी जो डान्सचा व्हिडिओ पाहिला आणि ती गोष्ट माझ्या लक्षात आली की नाचत राहणं आवश्यक आहे. आपल्यासोबत बाकीचे लोक जुळणारच आहेत. थँक्यू. जी मी या 2 दिवसाच्या RTP मीटिंग मध्ये शिकलो, या मी जे पाहिलं पण कुठेच मग बघितलं नसतं. धन्यवाद. RTP प्रोग्राम मधून मी हॅपीनेस घेऊन जात आहे. काल रात्री चांगलंच आमच्या अंगात आलं होतं आणि 6A होईपर्यंत आमच्या अंगात तसंच येत राहील. आणि आजच्या प्रोग्राम मधून मेन म्हणजे मला हे घेऊन जायचं आहे, जेव्हा उदावंत सर आणि रेणू मॅडम बोलत होत्या, जेव्हा आपण स्टेटस ठेवायसाठी जे शूटिंग करतो ना, तेव्हा आपली नकली स्माईल असते, परंतु जेव्हा रेणू मॅडम बोलत होत्या ना, तेव्हा जी स्माईल होती ती नॅचरल स्माईल होती. आणि ही स्माईल आम्ही रोजच अनुभवतो. जेव्हा माझ्या सर्व आम्ही मैत्रिणी ज्या इथे आलेल्या आहेत त्यांच्यापासून मी खूप इन्स्पायर आहे की 2 दिवस सर्वात पहिले आम्ही खूप धमाल केला. कारण उन्हाळ्याभराचा जो थकवा होता, ताण होता, या 2 दिवसात आम्ही तो टोटली घातलेला आहे. खूप मस्ती केलेली आहे, खूप एन्जॉय केलेला आहे आणि एक नवीन ऊर्जा घेऊन इथून चाललो आहोत. इथं बसलेली प्रत्येक महिला ही 6A होणार आहे. माझ्यापासून सुरुवात आहे ती. 31 डिसेंबर 2024 ला आपण सर्वजण असाच माहोल करण्यासाठी 5 स्टार हॉटेलला सर जिथं आपल्या लोकेशनला बोलावतील तिथे येणार आहोत. आणि सर्व जे इथं जेंट्स डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्यापासून सुद्धा खूप शिकायला मिळालं. आणि खूप धन्यवाद सरांचे की प्रत्येक सरांच्या शब्दातून इन्स्पायर झालेला आहोत. प्रत्येक जी स्टोरी सरांनी आज सांगितली ती हार्ट टचिंग होती. मी यवतमाळ शहरामधून आलेली आहे. मी राजकीय क्षेत्रात आहे. 5 वर्षच आम्हाला मान राहतो. 5 वर्ष प्रत्येकाच्या घरात राहतो आम्ही. 5 वर्षानंतर आम्हाला कोणीच ओळखत नाही, पण या कॅंगनमुळे मी प्रत्येकाच्या घरात नेहमीसाठी राहणार आहे. हेच इथे मी 2 दिवसात शिकलेली आहे. आणि दुसरं बोलायचं म्हणजे मला समाजसेवा करायला खूप आवडते. आणि इथे सरांनी सांगितलं की आधी आपण श्रीमंत व्हायचं, नंतर दुसऱ्यांना श्रीमंत करायचं, आणि तेच मला करायचं होतं. ते मला इथे शिकायला मिळालं. धन्यवाद. 5 गोष्टी मी आज घेऊन जातोय. पहिली गोष्ट, स्वार्थी बनायचं आहे परोपकार करण्यासाठी. दुसरी गोष्ट, 2 दिवसामध्ये आपल्या लोकांमध्ये जी एनर्जी आहे ती सहसा ही एनर्जी आपण घरी परत गेल्यानंतर आपली कुठेतरी निघून जाते, कारण की आपण आपल्या नेहमीच्या वातावरणात जातो. त्यासाठी ते नेहमीचं वातावरण मला ट्रान्सफॉर्म करायचं आहे, जिथून माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स लोक पण या बिझनेसमध्ये माझ्यासोबत जॉईन होतील. तिसरी गोष्ट, मी माझ्यासाठी एक ट्रिक घेऊन जातोय जी कोकाटे सरांच्या फॅमिलीमधून आय थिंक त्यांच्या बहिणीने शेअर केली, की 2 ग्लास सोबत घेऊन जायचे आणि कोणालाही शॉर्ट डेमो द्यायचा आणि नंतर इन्व्हाइट करायचा. तर तो माणूस तिथं आपल्याला एक्साइटमेंट आणि इंटरेस्टिंग देऊन तो आपल्याला त्याचा वेळ देईल. ही तिसरी गोष्ट घेऊन जातोय. चौथी गोष्ट, बिझनेसच मला लाईफ एक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी एक सहायता करेल, हा कॉन्फिडन्स आज परत माझा वाढला आहे. आणि 5वी गोष्ट ती आहे ती कॅंगन वॉटरचा जो कॉन्फिडन्स आहे हा खूप मोठा वाढला आहे. थँक्यू. 2 जूनला झालेल्या आपल्या कार्यक्रमात जास्त करून प्रेरित झालो ते सिनियर सिटीजन यांच्यामुळे. आणि एक शिकलो की त्यातून समजा आपण एक हेल्थ, वेल्थ आणि सोशल वर्क हे तिन्ही गोष्टी आपण या प्लॅटफॉर्मवर साध्य करू शकतो. आणि उद्यापासून ते कामाला मी सुरुवात करेल. धन्यवाद. 2 दिवसाच्या या RTP प्रोग्राममुळे खरंच आज एक खूप छान ओपनिंग मिळाली आहे.
एका खऱ्या अर्थाने स्वप्नांचं इलेक्ट्रिसिटी जे सरांनी काल आपल्याला शिकवलं ते खरंच झालेलं आहे. कालचा व्हिडिओ पाहून तर मी खरंच आहे ते स्वप्नात मी माझी लाईफ जगत होते. सरांनी जर तो काल व्हिडिओ दाखवला नसता तर मे बी मी असं इमॅजिनेशन पण केलं नसतं माझ्या लाईफमध्ये, पण मी असं काही करू शकते. तर थँक्यू सो मच सर. आणि खरंच मला हा बिझनेस करायची एक्साइटमेंट आहे का, माझी खरंच ती आहे म्हणजे इच्छा आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर पण मला काल मिळालं. त्याच्यानंतर खूप छान एन्जॉयमेंट झालं. मी स्पेशली थँक्स म्हणते शीतल मॅमला, वैशाली मॅम, वर्षा मॅम. खूप काळजी घेतली, जेवलाय का प्रत्येक वेळेस विचारून सगळं फॉलोअप घेतला आणि खूप छान एन्जॉयमेंट आम्ही काल केलं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आरटीपी होईल तेव्हा सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन माझंच राहील अशी कमिटमेंट करते. तर थँक्यू सर, थँक्यू सो मच सगळ्यांना. नमस्कार. TMP फॅमिली पहिल्यांदा वापरतोय हा शब्द. ठीक आहे. आता जसं तुम्ही आशिष सरांच्या सोबतच मी उभा होतो, खूप सारे जण आम्ही उभे होतो, जवळपास 10 ते 15 जण. आता इथून मी काय घेऊन चाललो आहे, फॅमिली फॅमिली हा शब्द 2 वेळा वापरतोय. ही तर माझी तुम्ही फॅमिली पाहिलीच, पण मी इथनं आता एक TMP फॅमिली माझ्यासोबत घेऊन चाललो आहे. प्लस मी इथे काय देऊ शकतो, तर मी या फॅमिलीमध्ये अजून किती जण ऍड करू शकतो याच्यावर मी लक्ष केंद्रित करतो. थँक्यू. तर मला या 2 दिवसामध्ये काय मिळालं हे शब्दात तसं सांगू शकत नाही, तरी पण मी थोडक्यात सांगतो. मला ही जी कविता आहे मेरी मजबुरी ही आवडली, कारण याचा अर्थ मला माहीत नव्हता. सरांनी आज एक्सप्लेन केला तर ते मला सर्वात जास्त हे केलं. त्याच्यानंतर कालची जी लैला मजनूची स्टोरी होती, तर आज आपण इथं सर्वजण आहोत ते केंगलला प्रेम करतो, पण आपलं प्रेम जे आहे ना केंगल सोबत ते दुसऱ्याला माहित नाही आपलं काय आहे ते. तर त्याच्यामुळे वाटते आपल्याला तो व्यक्ती का हे करत नाही, त्याला अप्रोच का करत नाही. आपलं प्रेम जे आहे तर ते लैला मजनूच्या गोष्टीतून कळालं. ट्रेडिशनल बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंग बिझनेस याच्यामधला फरक सरांनी खूप चांगलं सांगितलं. या पद्धतीने जर आपण सांगितलं बिझनेस प्लॅनमध्ये तर तिथं आपल्याला कव्हर होतो. सोबतच जो डान्स होता आजचा सकाळचा ते आपल्याला करायचं नाही, पण सरांनी ते डान्स सर्वात आवडला मला. ते डान्स जेव्हा तो मुलगा करत होता तर माझ्या डोळ्यामध्ये मला रडणं आलं. का रडणं आलं मला माहित नाही, तर ते मला खूप इन्स्पायर केलं. ते डान्स म्हणजे तो डेमो झाला. तो इथून मी एक नवीन ऊर्जा घेऊन जात आहे. एखाद्या ट्रेनिंग प्रोग्रामला आपण जेव्हा जातो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी असतात डोक्यामध्ये, काय शिकायला मिळेल, कसं मिळेल. पण इथे आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की एन्जॉयमेंट सोबत ट्रेनिंग हे इथे करता येतं. विशेष म्हणजे सगळ्या प्रकारच्या, म्हणजे असं नाही आहे बंधन कोणतं की ह्याच प्रकारचे लोक या बिझनेसमध्ये जुळतील. शेतकरी असलेले व्यक्ती, त्याच्यासोबत स्टुडंट, त्याच्यासोबत हाऊसवाईफ, विशेष म्हणजे सगळ्या प्रकारचे बिझनेसमॅन, आणि हे सगळे या प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळाले आणि खूप छान वाटते. कारण मी पॅथॉलॉजिस्ट आहे, त्याच्यासोबत म्हणजे सगळं स्ट्रगलचं लाईफ आमचं असतं, कारण मेडिकल फील्डमध्ये स्ट्रेस खूप जास्त असतो. पण इथे आल्यानंतर तो सगळा स्ट्रेस निघून जातो TMPच्या माध्यमातून, आणि 2 दिवसामध्ये ते खूप छान मिळालं. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा करिअर चूज करतो तेव्हा विचार करून करायला पाहिजे. कारण 10 वर्षाचं मी माझं करिअर सोडून येत्या 2-3 वर्षामध्ये मी फुल टाइम नेटवर्क मार्केटिंग प्रोफेशनल होणार आहे. सध्या मी पार्ट टाइम आहे. थँक्यू सो मच. मला या मशीन बद्दल 1.5 वर्षापासून माहित होतं, तरी मी लेट करून आता अक्षय तृतीयेच्या दिवशी माझी मशीन आली, त्याच्या दुसऱ्या दिवशी बसवण्यात आली. त्याच्या आधी पण मी माझ्या मैत्रिणीला नाही सांगायची की असं आहे बेनिफिट्स तसं आहे, की त्यांचा पहिला प्रश्न राहायचा की तू बसवली का. आता मी हक्काने सांगू शकते त्यांना की हो मी पण मशीन बसवलेली आहे. आणि जसं मी केंगिंग वॉटर बद्दल कधीच स्टेटस ठेवलं नव्हतं, जसं काल स्टेटस ठेवल्याबरोबर सगळ्या माझ्या मैत्रिणींनी कुठे आहे, काय आहे, कशाबद्दल आहे, मग त्यांना मी थोडं मेसेजवरच सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला केव्हा सांगशील, तर मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि कोणाला म्हटलं की मी तुमच्याशी आल्यावर बोलते. तर या 2 दिवसाच्या शिबिरमध्ये मला जसं घरचे सांगतात तर आपल्याला मानवी वृत्ती अशी असते की आपण विश्वास नाही ठेवत, पण जसं इथे आल्यावर एक तर उदाहरण विजयताईचं होतंच, त्यांचं रिझल्ट पाहिल्यावर मला डेमोची कधीच आवश्यकता वाटली नाही. पण तरी पण एक उदाहरण 2-3 अशा ज्या गोळी सुद्धा नाही, मॅजिक म्हणजे काय त्यांच्यावर कोणती जादू केली तरी पण ते नव्हतं सुधरू शकत, असे सुद्धा
नॉर्मल व्यक्तीपेक्षा पण भरपूर एनर्जेटिक आहे. त्यांचं बिहेवियर बघते मी, तर मला सरांचं जेव्हा कॅन्सरचं सांगितलं तर मी विचार केला की याच्या आधी विचार केला सर की ती एनर्जेटिक आहे, पण त्यांच्याकडे पाहिल्यावर खरंच थोडंसं म्हणजे असं वाटलं की आपण जी चॉईस केली तर ती थोडी लेट केली, करायला पाहिजे होती. आणि जसं हे 2 दिवसाच्या शिबिरमध्ये जे असं ऐकायची मी, एक्झाम्पल झाले, तसं स्पीचेस झाले, तर तेव्हा माझ्या मैत्रिणींना जो त्रास आहे तो माझ्या डोळ्यासमोरून जात होता की मी हिला सांगेन, हिला सांगेन, हिला सांगेन, हिला सांगेन म्हणून. आणि जशी मी इथून गेली की नक्कीच क्लिनिंग वॉटरसाठी नक्कीच मी मैत्रिणींना प्रोत्साहित करेल की घ्या आणि त्यांचं जीवन सुद्धा सुधारवण्यामध्ये मी मदत करेल, जेणेकरून त्यांचं सुद्धा मला ब्लेसिंग मिळेल. थँक्यू. आजच्या आपल्या TMPच्या RTP मध्ये मी हे गेन केलं की आपलं सेल्फ इलेक्ट्रोलिसिस करणं, जसं सरांनी सांगितलंय, ते खूप आवश्यक राहते आणि वारंवार ते करत राहावं लागेल आपल्याला. दुसरा अजून तो जो लैला मजनूवाला कन्सेप्ट होता की त्या मजनूला जेव्हा त्या लैलामध्ये काय दिसलं ते तो एक, आणि एक फ्रीडम, त्याबद्दल जे 3 पॉइंट आपल्या सरांनी सांगितले की मनी फ्रीडम, टाइम फ्रीडम आणि लोकेशन फ्रीडम, या गोष्टी मी या TMP मधून घेतल्या. थँक्यू. मी काही सेकंद हे सांगेल की शेवटच्या क्षणापर्यंत माझं येणं इकडे फिक्स नव्हतं, पण माझे जे मित्र आहेत संदीप दाने सर, त्यांनी मला म्हणलं की मंगेश भाऊ तुम्ही नक्की या इव्हेंटला या, तुम्ही असं काही घेऊन जासाल की ते आयुष्यात तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही. आणि आज मला ते फील झालं की ते जे बोलत होते ते अगदी बरोबर बोलत होते, कारण मी युनिव्हर्सिटी एक्झामच्या थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये असल्यामुळे माझा शेड्यूल खूप पॅक होता. संध्याकाळी 6:30 वाजता मी त्यांना सांगितलं की संदीप भाऊ माझं रिझर्वेशन करा, काही करा, पण मला येऊ द्या. आणि त्यांनी वेळेवर मग सरांना कॉल करून माझी सीट बुक केली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी मला जे भेटलं, तर सरांनी जे वेल्डिंग शॉपसाठी जे एक्झाम्पल सांगितलं की एखाद्याने जर वेल्डिंगची मशीन घेतली तर तो आयुष्यभर वेल्डिंगच करत राहणार, तर तसा एक माइंडसेट बनून जातो. पण या प्लॅटफॉर्मवरती माणूस आउट ऑफ द बॉक्स थिंक करायला लागतो, हे एक मी यामधून शिकलो. आणि या व्यतिरिक्त माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे जे फ्रीडम भेटू शकतात ते याच प्लॅटफॉर्मवरती भेटू शकतात. आणि आयुष्य खऱ्या अर्थानं कसं जगलं पाहिजे ते या RTPला येऊन समजलं. थँक्यू. गेल्या 2 दिवसाच्या प्रोग्राममध्ये माझे 2 महत्त्वाचे बॅरियर्स तुटले. मला सांगणं फार अत्यंत आवश्यक आहे की मी जीन्स पॅन्ट कधीही वापरली नाही. ती मी काल वापरली सर, आणि मला संदीप सरांनी सांगितलं की सर आपको पहनना ही है. आणि नंतर कालचा माझा एक्सपिरियन्स आहे, स्विमिंग आणि डान्सिंग हे दोन्ही शब्द माझ्या कधी डिक्शनरीत नाही, मी ते काल पूर्ण केले.